हे आहे खरबूज आणि आपण खरबूजमध्ये आईस्क्रीम घालून खरबूज आईस्क्रीम करत आहोत. तर खरबूज मी असं वरच्या साईडने कापून घेतलं. मधल्या बिया पूर्ण आपल्याला काढून घ्यायच्यात आणि यासाठी मी वापरली आहे मलाई कुल्फी. तर मी 2 कुल्फीचा वापर केला आहे. त्याचे पूर्ण आपण आता काठी बाजूला काढून सर्व मलाई अशी चाकूने कट करून घ्यायची. छोटे छोटे पीस करून घ्यायचे जेणेकरून ते आपल्याला खरबूजमध्ये व्यवस्थित भरता येईल. तर आता माझं सर्व काढून झाले आणि ह्यामधल्या आपल्या रिकाम्या भागामध्ये आपल्याला पूर्ण ही कुल्फी भरून घ्यायची आहे. चांगली दाबून व्यवस्थित भरायची म्हणजे 2 कुल्फ्या आपल्या याच्यात पूर्ण बसल्या जातात. आणि थोडंसं वेगळं काहीतरी मुलांना असं खायला, जर मुलांना फ्रूट खायचा कंटाळा येत असेल तर किमान आईस्क्रीमच्या आशेने असं फ्रूट खाल्लं जातं आणि छान लागतं चवीला. एक थोडंसं गोड आणि साईडचा भाग थोडासा फिक्का, असं 2 चवीचं हे बनलं जातं आणि कट केल्यावर अतिशय सुंदर दिसतं. तुम्हाला जी आईस्क्रीम आवडते तो फ्लेवर तुम्ही मध्ये भरू शकता आणि छान एकंदर चव अशी त्याची मस्त होते. आता सर्व आईस्क्रीम असं दाबून चमच्याने भरलं आहे आणि पूर्ण आपल्या 2 कुल्फ्या याच्यामध्ये बसल्यात. आता वरचा जेवढा कट केलेला भाग आहे तो आपण त्याच्यावर बसवला की पूर्ण कव्हरेज होतं. पण आता आमच्याकडे एक छोटासा पीस पातळ आमच्या छोट्या बाबूने खाल्ला आहे, त्यामुळे थोडं कवरिंग शिल्लक राहिलं होतं. तर कुल्फीचीच ज्या स्टिक निघाल्या होत्या त्यांनीच दोन्ही साईडने पॅक करून ते व्यवस्थित कवरिंग करून घेतलं आणि 10 ते 12 तास असं फ्रीजमध्ये ठेवलं. अगदी छान सेट झालं होतं, मस्त कडक झालं होतं आता हे. तर आता आपल्याला याचं साईडचं जे आहे ते चाकूने साल काढून घ्यायचे. तर यासाठी धारदार चाकू लागेल तरच साल व्यवस्थित निघली जाते, कारण कडक झालेलं असतं. तर हे असं जर थोडा धारेचा चाकू असेल तर सहजरित्या निघलं जातं. फक्त काढताना जपून काढा कारण कडक झालेलं असतं. तर मी आता हे सर्व खरबूजची साल काढून घेते, त्यानंतर आपण कट करणार आहोत. मुलं जर फ्रूट खात नसेल तर असे वेगवेगळ्या टेक्निकनी मुलांना फ्रूट कसे खाऊ घालायचे त्यासाठी हा उत्तम उपाय आहे. तसंच तुम्ही आता माझं सर्व हे सोलून झाले आणि आता मी उभे 2 भाग करून घेतले त्याचे. त्यानंतर मला आधी वाटलं होतं उभं कट करावे पीसेस, पण मग आपल्याला आईस्क्रीम प्रत्येक भागाला लागली जाणार नाही. त्यासाठी कटिंग करताना असं आडवं खरबूज धरून मग त्याचे पीसेस कापा, म्हणजे मधल्या भागात आईस्क्रीम आणि साईडला खरबूज असं प्रत्येक भागाला लागलं जाईल. म्हणजे प्रत्येक खाणाऱ्या फोडमध्ये आईस्क्रीम आपल्याला त्यामध्ये असेल. आणि मेल्ट व्हायच्या आधीच हे खाऊन घ्या, नाहीतर नंतर फ्रूटही लूज पडते आणि आईस्क्रीमही मेल्ट होऊन जाते. तर अशा प्रकारे आपली खरबूज आईस्क्रीम तयार झालेली आहे आणि अतिशय सुंदर असं ती बनलेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आमचे छोटे मुलं एन्जॉय करत आहेत. मस्त त्यांना हे आम्ही कटिंग केल्या केल्या सगळ्यांनी मिळून खाल्लं आणि मुलांना तर खूपच आवडले. तर आमच्या छोट्या बाबूला पण खूप आवडले, तोही अगदी आवडीने खातोय. तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त यम्मी पाहिल्याबद्दल धन्यवाद.